बऱ्याचशा गोष्टींची कमतरता असताना सुद्धा वेळोवेळी सर्व लोकांचं कॉन्ट्रिब्युशन आणि वेळोवेळी आपण जे निर्णय घेतो त्याच्यामुळे पेशंटची संख्या मर्यादित होती. परंतु मागच्या 15 दिवसापासून आपल्याकडे पेशंटची संख्या ही प्रचंड वेगाने वाढते. साधारणतः 450, 400, कधी-कधी 552 पर्यंत आपला आकडा गेला. विशेष करून नंदुरबार, शहादा शहर आणि आता ती सीरीज नवापूर आणि तळोदाला सुरू झालेली आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की आपण दंडात्मक कारवाई केली, लोकांवरती गुन्हे दाखल केले, जवळपास 60 ते 70 लाख रुपये दंडात्मक कारवाईची वसुली ह्या पूर्ण कोविडच्या काळात आपण केली. पण तरी सुद्धा जे पालन आपण केलं पाहिजे किंवा ज्या गोष्टीला आपण फार कॅज्युअली घेतो आणि याच्याचमुळे जवळपास 250 लोकांचा दुर्दैवी मृत्यू आपल्या जिल्ह्यात झालाय. तर माझं नागरिकांना एक आव्हान राहील की आपण मान्य करतो की ह्या सर्व गोष्टींमुळे निर्णयामुळे हे निर्णय घेण्याची हौस किंवा इच्छाशक्ती सुद्धा आमची नसते. परंतु जर पेशंटचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात वाढला, अशा वेळी मग त्यांना लागणारा ऑक्सिजन, त्यांना लागणारे बेड्स, त्यांना लागणारे मेडिसिन्स, त्यांना लागणारे डॉक्टर्स, नर्सेस हे आणायचे कुठून? आणि म्हणून ह्या जे 2 दिवसाचा आपण जो जनता कर्फ्यू म्हणू शकतो किंवा वीकेंड लॉकडाऊन म्हणू शकतो. याचा एक फायदा फक्त आपल्यासाठी हा असतो की जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते. सडन जी ग्रोथ आपली आपण बघतो जेव्हा अनकंट्रोल्ड पद्धतीने असतात त्याला कुठेतरी ती ग्रोथ आपल्याला कमी करता येते. आणि म्हणून माझी सर्व नागरिकांना हीच विनंती राहील कृपया हे जे जनता कर्फ्यू आहे याचा एक जो जो बेसिकली पर्पज आहे ते समजून घ्या. काही काही लोक एवढे हुशार असतात की याचा फायदा काय, याच्याने कुठं कोरोना जाणार आहे. बरोबर आहे, जनता कर्फ्यूने कोरोना जात नाही. परंतु जनता कर्फ्यू केल्यानंतर जी ट्रान्समिशन पॉसिबिलिटी असते एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाण्याची जी ट्रान्समिशन पॉसिबिलिटी असते ती फार कमी होऊन जाते. आणि त्या 2 दिवसामध्ये जेवढे पेशंट आपण डिटेक्ट करू, आयसोलेट करू, त्या पेशंट्समुळे इतरांकडे जो जाणारा प्रसार आहे तो कमी होतो. विचार करा, या पूर्ण काळात आपण साधारणतः 1000 बेड्सची कॅपॅसिटी डेव्हलप केली, 16 अँब्युलन्सेस आणल्या, स्वतःची लॅब आणली. आज दर दिवशीला 2,500 ते 3,000 टेस्ट होत आहेत, रॅपिड अँटीजन असो, आरटीपीसीआर लॅब असो. परंतु पूर्णपणे जर बंद, काही लोक म्हणतात की पूर्णपणे बंद करा. पण पूर्णपणे बंद केला तर जे किराणा दुकान आहेत, भाजीपालावाले आहेत किंवा टपरीवाले आहेत किंवा जे इतर काही दैनंदिन व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्यांच्यावरती खूप मोठा फायनान्शियल लोड येऊ नये, हा एक भाग. विकेंड्सवरती सरकारी कार्यालय सुद्धा बंद असतं आपल्याला माहिती आहे. सरकारी कार्यालय आपल्या शनिवार रविवारी सुट्टी असते, हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, आठवड्यातला 1 दिवस 2 दिवस आपण आपल्या परिवारासोबत फॅमिली सोबत घालवला जेणेकरून कम्प्लीट लॉकडाऊन याची वेळ येणार नाही यासाठी आपल्याला हा पार्शियल लॉकडाऊन जनता कर्फ्यू जो आपण म्हणतो ते पाडलं गेलं. आणि त्यासाठी शहादा नंदुरबार हे 2 शहरं, पण आता त्याच केसेस नवापूरलाही वाढतायत, तळोदालाही वाढतायत. मित्रांनो, ज्यावेळी मी म्हणतो आहे नंदुरबारमध्ये केसेस वाढत आहेत, त्याच वेळी धुळे, जळगाव, नाशिक या ठिकाणी सुद्धा केसेसचे प्रमाण वाढत आहे. तिथले सुद्धा हॉस्पिटल पूर्णपणे फुल आहेत. इमॅजिन करा, आपल्या घरातला कोणी व्यक्ती कोविड आला आणि त्याला कोविड आल्यानंतर त्याला बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, तर आपण किती भयानक परिस्थिती, भयावह परिस्थिती होऊ शकते. आणि विशेष करून अक्कलकुवा आणि जळगावला जरी आज पेशंट कमी असतील, परंतु जेव्हा त्या ठिकाणी लॉकडाऊन नाही केला तर हेच व्यापारी वर्ग तिथे जातील. तळोद्याला आपण काल परवा बघितलं, तळोद्याला सुद्धा केसेस संख्या वाढते. आता जर पूर्ण गोषवाराचं म्हणायचं म्हटलं तरी आपण राज्यामध्ये 10 लाखामध्ये ज्या केसेस येतात, त्या 10 लाखामध्ये येणाऱ्या केसेस नंदुरबार जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात कमी आहेत. म्हणजे आपण खालून दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवरती असू पर मिलियन केसेस म्हटल्या तरी. आपल्यापेक्षा हिंगोली हा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये पर मिलियन केसेस कमी आहेत. तसेच आपल्या डेथ संख्या पूर्ण राज्यामधल्या ज्या सर्वात कमी डेथ झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या जवळपास 248 डेथ पूर्ण आतापर्यंत झालेल्या आहेत. परंतु आणि आपली मोर्टॅलिटीचा जो CFR आहे, केस फर्टिलिटी रेट आहे, तो सुद्धा 1.7 म्हणजे 1.7 वरती आलेला आहे. परंतु ह्या सर्व गोष्टीवरती आपल्याला समाधान मानायचं नाही आहे, कारण आज घडीला आपल्याकडे जे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे ती 3,411 आहे. 3,500 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहेत आणि आपण
साधारणतः 10% जरी पेशंटला म्हटलं की ऑक्सिजन लागतं आणि हॉस्पिटलाइज ट्रीटमेंट लागते, तर 345 रुग्णांवरती आज घडीला ऑक्सिजन मेडिकल उपचार चालू आहे. आणि हीच जर संख्या 5,000 वरती गेली, 500 लोकांना सपोज आपल्याला ऑक्सिजन द्यायचं असेल, एवढं ऑक्सिजन प्लांट, तेवढे सिलेंडर्स, तेवढे त्यांना लागणारे हायली कॉस्टलीएस्ट मेडिसिन्स, तेवढं लागणारे व्हेंटिलेटर सपोर्ट, हे आपण देऊ शकत नाही. कारण आपल्याकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकतो, पण ते लागणारे मेडिसिन, एमडी मेडिसिन, डॉक्टर्स, अॅनेस्थेटिस्ट, नर्सेस ते कुठून आणायचे? तरी मी नागरिकांना वारंवार सांगतो, की आपल्याला हौस नाहीये हे वारंवार बंद करणे आणि ते बंद करणे, परंतु ती काळाची गरज आहे. कारण आज जर आपण हे जनता कर्फ्यू पाळला नाही, ती संस्कृती आपण कडून घेतली नाही, की बाबा शनिवार, रविवार अ, हे आहे, बंद जर नाही केलं, तर हीच संख्या आज 3,500 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे, ती 5,000 होईल. पुढे 6,000 होईल. मग ह्यावेळी आपण जे डेडिकेटेड बेड्स आणि डेडिकेटेड सर्व बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सुद्धा कमी पडायला लागेल. म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे, पहिली गोष्ट म्हणजे कृपया करून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा. जे कोणी दुकानदार मंडळी आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांनी कृपया आपल्या समोर बोर्ड लावा, नो मास्क, नो एंट्री. छोटे छोटे सॅनिटायझर्स दुकानाबाहेर ठेवा. ह्या सर्व गोष्टी पाळल्या. कारण आता आम्ही जेव्हा व्यापारी वर्गांची टेस्टिंग सुरू केली, तर 10% व्यापारी वर्ग आम्हाला पॉझिटिव्ह आढळला. म्हणजे कोणी काळजी घेत नाही, बेफिकरपणे वागतायत. आणि ह्या सर्व गोष्टींचा जो भुर्दंड आहे, सर्व गोष्टींचा जो अ, त्रास आहे, सर्वांना होतोय. उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळा वाढतोय. त्याच्यामुळे शनिवार रविवारचे दिवस कृपया आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा. माझी कळकळीची विनंती आहे नागरिकांना, की आम्हाला अजून स्ट्रिक्ट मेजर्स घेण्याची इच्छा नाही आहे. परंतु जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पेशंटची संख्या येत राहिली, त्याचं परिणाम हा जेवढा प्रशासनाला भोगावा लागतो, तेवढंच सर्वसाधारण लोकांना येतो. त्याच्यामुळे आता आपल्याला सर्वात पहिली गोष्ट आहे, की शनिवार, रविवार जनता कर्फ्यू पाळूया. जे निर्देश आमच्या गाड्या फिरतील, पोलीस प्रशासन फिरेल, त्यांचे निर्देश आपण पाळूया. आणि काही लोकांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती मी उत्तर देतो. काही लोकांचं म्हणणं आहे, की लसीकरणाचं किती टक्केवारी झालेली आहे? लसीकरणाची काय परिस्थिती आहे? तर आपल्याकडे हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे जे काही पर्सेंटेज आहे, ते आता 72% वरती लसीकरणाचं प्रमाण हे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि सीनियर सिटीझन साधारणतः आम्ही आकडा काढलाय, की जवळपास 2.5 ते 2 लाख लोकांना लसीकरण करावे लागेल. त्याच्या अगेन्स्ट जवळपास 10 ते 12,000 लोकांना आपल्याला लसीकरण झालेलं आहे. मी ऍक्च्युली जनता कर्फ्यूची डेट आधीच अनाऊन्स का केली आणि आधी या सूचना का देतोय, जेणेकरून आपल्याला ज्या काही सामान किंवा भाजीपाला किंवा ज्या काही वस्तू खरेदी करायच्या असतील, तर आपल्यासाठी 3 दिवस आहे. बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, तर 3 दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या मोमेंटला गर्दी होता कामा नये. परंतु ग्रामीण भागात सुद्धा आज केसेस खूप वाढलेल्या आहेत. शहाद्यामध्ये तर म्हणतात की संपूर्ण लॉकडाऊन करा, धनराज माळी म्हणतायत. संजय चावला म्हणतायत की रविवारी फक्त लॉकडाऊन, शनिवार रविवारी फक्त लॉकडाऊन करा. पुष्कर सूर्यवंशी म्हणतायत की ग्रामीण भागात शहरासारखी प्रतिबंध लागू करा. ग्रामीण भागात आपण लागू का करत नाही आहेत? काही गावांमध्ये निश्चितच केसेस खूप वाढलेले आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु सरसकट ग्रामीण भागात जर लॉकडाऊन केलं, आता शेतीचे दिवस आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, त्या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण सुद्धा आम्ही वाढवलेलं आहे. तर सध्या आपल्याकडे जवळपास 70 ते 75% केसेस ह्या शहरी भागामध्ये येत आहेत. आणि ग्रामीण भागात सध्या केसेसची संख्या तेवढी नाही आहे. म्हणून ग्रामीण भागात सध्या तरी कोरोना लॉकडाऊन करायची गरज नाही आहे. परंतु जी मोठी शहरं आहेत, जसं प्रकाशा असेल, लोणाळा असेल, अ, खापर असेल, लोणखेडा असेल, ह्या ठिकाणी सुद्धा एक व्हॉलंटरीली गावाच्या पातळीवर त्यांनी जर निर्णय घेतला, तर नक्कीच हे जे निर्णय आहे ते स्वागतार्ह आहे. परंतु आज घडीला शहरी भागात प्रतिबंध अजून कडक करण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून सर्व गोष्टी आपण शासनाला किंवा प्रशासनाला न सोडता एक जबाबदार नागरिक, कारण तुमच्याकडे पैसे प्रचंड असले पण उद्या ऑक्सिजनचा बेडच भेटला नाही, मग काय करणार? आज अशी परिस्थिती आहे की जिल्ह्याचे सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल फुल झालेत. गव्हर्नमेंटमध्ये आम्ही 90% फुल गव्हर्नमेंटमध्ये आहेत. तर मी आपल्याला परत विनंती करतो आहे की
ह्या ज्या सूचना आम्ही देतो आहोत, ह्या सूचनांचा मागचा पर्पज हाच आहे, की पॅनिक सिच्युएशन, अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी पेशंट्सला ऑक्सिजन मिळत नाही, बेड्स मिळत नाही, ती सिच्युएशन जर आपल्याला टाळायची असेल, तर जनता कर्फ्यू, पार्शल लॉकडाऊन ह्या गोष्टी पाळल्याशिवाय पर्याय नाही. कारण आम्ही टेस्टिंग वाढवू शकतो, परंतु ऑक्सिजन, डॉक्टर्स, नर्सेस, बेड वाढवू शकतो. पण ह्या ज्या डॉक्टर, नर्सेस आणि ऑक्सिजन हे 3 जे घटक आहेत त्याची मर्यादा हा प्रत्येक जिल्ह्याला आहे. आणि ह्या प्रत्येक जिल्ह्याला मर्यादा असल्यामुळे आपल्याला पार्शल लॉकडाऊन, जनता कर्फ्यू हा पाळावा लागणार. आता त्याच्यानंतर होळीचा सण येतोय. बऱ्याच लोकांनी मागणी केली की होळीच्या सणाचं काय? तर त्याच्याबद्दल ऑलरेडी आम्ही परिपत्रक काढलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या होळीबद्दल इन्स्ट्रक्शन्स आहेत. यावेळी कुठल्याही मोठ्या प्रमाणात गर्दी, तो सांस्कृतिक कार्यक्रम असो, सोशल कार्यक्रम असो, पर्सनल कार्यक्रम असो किंवा पॉलिटिकल कार्यक्रम असो, कुठलाही मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये परवडण्यासारखा नाही. निंबूळ गावाचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस पसरल्या की जवळपास 13 लोकांची डेथ त्या गावात झाली. आपल्या जिल्ह्यामध्ये दर दिवशी 2-3 लोकांच्या डेथ्स होत आहेत. मग हे जर टाळायचं असेल ती जबाबदारी कोणाची आहे? ती माननीय मुख्यमंत्री महोदय वारंवार म्हणतात की मी जबाबदार. म्हणजे काय? की जिल्ह्यातल्या, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः आपण जबाबदार आहोत. जबाबदारीने वागलं पाहिजे. बाहेर जाताना मास्क घातला पाहिजे. कामाच्या ठिकाणी जाताना मास्क घातला पाहिजे. ह्या बेसिक गोष्टींचं पालन जिल्ह्यातल्या, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी करावं अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. आणि तीच अपेक्षा प्रशासनाचे जिल्हाधिकारी म्हणून माझी आपल्याकडून आहे. की आपण ह्या मागचे 5-6 महिने सर्व लॉकडाऊन शिथिल केले. ऑक्टोबर पासून माहितीच आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 5 महिने लॉकडाऊन शिथिल होतं. सर्व मार्केट चालू होतं कारण त्या केसेस कमी होत्या. आज 3,500 ऍक्टिव्ह केसेस असताना जर आपण हे निर्णय घेतले नाही, तर केसेसची संख्या ही अनकंट्रोल होईल आणि एवढ्या सर्व मोठ्या प्रमाणात लोकांना ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड्स, डॉक्टर, नर्सेस हे मिळणार नाहीत. कारण त्याची कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा आहे, लिमिट आहे. आणि त्याच्यामुळे वीकेंडचा जो लॉकडाऊन आहे त्याचं एक गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे की वीकेंड लॉकडाऊनचा प्रमुख पर्पज हा आहे की जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होतो, सडन ग्रोथ जी होते, ती ग्रोथ लिनियर व्हायला लागते. म्हणजे काय? एक स्टेबल ग्रोथ करत जातो. 100, 125, 150 पेशंट्स पर्यंत आपला कॅपॅसिटी आपण तेवढी हँडल करू शकतो पर डेची. आता दुसरा विषय लसीकरणाच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये आता जवळपास 6 प्रायव्हेट ठिकाणी लसीकरण सुरू झालेलं आहे, शहरी भागात विशेष करून. आणि जवळपास 35 गव्हर्नमेंट ठिकाणी ह्या लसीकरण सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी 12 ठिकाणी गव्हर्नमेंट चालूच आहे लसीकरण. तर ह्या ज्या वाढणाऱ्या लसीकरणाच्या ज्या साईट्स आहेत, विशेष करून आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये लोकांना वाटतं की मला कुठं कोरोना होतोय, आमच्या गावात तर कोरोना झालाच नाहीये. तर कृपया अशा भ्रमात राहू नका. 40-40, 50-50, 55-55 वर्षाची लोक यांची डेथ होते. घरातला कर्ता पुरुष, कर्ता स्त्री यांची डेथ होते. फार वाईट वाटतं. आणि डेथ झाल्यावरती आपल्या अंत्यविधीला 20च्या वर सुद्धा लोक येऊ शकत नाही कारण त्याची अंत्यविधी आपल्या शहरी भागातच कोविडचे नियम पालन करून डिस्पोजल करायचं असतं. तर त्या बॉडीचं अंत्यविधी करायची असते. त्याच्यामुळे कृपया करून तशी वेळ, तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये ह्यासाठी मी वारंवार म्हणतोय, जनता कर्फ्यूचं पालन करा, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आणि आता उन्हाळा सुरू झालाय म्हणून जेवढा वेळ आपल्याला आपल्या फॅमिली सोबत शनिवार रविवारच्या दिवशी देता येईल तेवढा कृपया द्या. मध्यंतरीच आमच्या काही सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा डेथ झाली पोलीस विभागातले. आणि लसीकरण जसं म्हणतात की लसीकरण तर 90% 80% तुम्हाला इम्युनिटी देईल, परंतु 10-20% परत चान्सेस कोविड होऊ शकतो. त्याच्यामुळे फक्त लसीकरणावरतीच आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. आणि मी नागरिकांना आश्वस्त करतो, खात्री करतो, जेव्हा कोविडच्या पर डेच्या येणाऱ्या केसेस आपल्या 100च्या आत होतील, 80च्या आत होतील, तर आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जिम्नाजियम, लग्न कार्यालय किंवा हे जे काही निर्बंध आहेत सॅटर्डे संडेचे, परत आम्ही शिथिल करू.
परंतु सध्याच्या घडीला तुम्ही आम्हाला साथ द्या, सोबत द्या. प्रसाद दवे म्हणताय की सर काही होम क्वारंटाईन आहे ते लोक सरळ बाहेर फिरत आहेत, ते नियम पाळत नाही. खरी गोष्ट आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत लोक आपल्या जिल्ह्यात आपल्या देशामध्ये अशी लोक आहेत काही ज्यांना वाटतं की नियम आणि कानून हे फक्त शासनासाठी आहेत, आमच्यासाठी नाहीये. प्रत्येक गोष्टीवरती त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणे. म्हणून जबाबदार नागरिक आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक युवा हा जबाबदार नागरिक सारखा जर वागला तर आणि तरच हे शक्य आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व कोविडच्या केसेस कंट्रोल करू शकतो. काही म्हणतायत की शनिवार रविवारचा निर्णय खूप चांगला आहे आणि त्याच्याबद्दल काही लोकांनी त्याचं कौतुकही केलेलं आहे. हे तर हा कौतुक करायचा विषय नाही आहे. हा विषय फक्त एक म्हणू शकतो की आम्हाला नाईलाजाने का असेना ते निर्णय घ्यावे लागतात. कारण राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील, आरोग्यमंत्री महोदय असतील, कोणालाच इच्छा नाहीये की आम्हाला लॉकडाऊन करायचं. परंतु शेवटी पर्याय काय? आपण ब्रिटन पाहिलं, इटली पाहिला, जर्मनी पाहिलं, स्पेन पाहिलं, ज्यांच्याकडे डेव्हलप हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यांच्या सुद्धा त्यांना लॉकडाऊन करावं लागलं. आणि ही जी सेकंड वेव्ह आपल्याकडे आलेली आहे, ती सेकंड वेव्ह आपल्याला थांबवायची असेल तर सध्या 5 दिवस दुकानं चालू ठेवावी लागतील आणि 2 दिवस कम्प्लीट लॉकडाऊन. त्या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्ह पेशंट्स, पॉझिटिव्ह पेशंट आयडेंटिफाय करून त्यांना बाहेर काढणे, त्यांची सायकल ब्रेक करणे, हे खूप मोठं आव्हान आमच्या समोर आहे. त्यासाठी कृपया आपण सर्व लोकांनी या 2 दिवसाचं पालन पुढील काही काळासाठी आपल्याला करावं लागणार आहे. धानू मशरा म्हणतात की 60 वर्षाच्या वरती रुग्ण लोकांना लसची अट कशाला? तर लसची अट नाहीये ती. ह्याच लोकांना लसीकरणाची सध्या सुविधा आहे. कारण असं आहे, आपल्याकडे 70 ते 75% जेवढ्याही डेथ झालेल्या आहेत, त्या 60 वर्षाच्या वरच्या रुग्णाला झालेल्या आहेत किंवा 45 वर्षाच्या वरती जे कोमॉर्बिड आहेत. ज्यांना डायबिटीज आहे, बीपी आहे, अस्थमा आहे, हृदयाचे आजार आहेत. असे जे कोमॉर्बिड किंवा असे व्यक्ती ज्यांना काहीतरी आजार, काहीतरी व्याधी आहे आणि अशा अ, रुग्णांना जर आपण लस दिली, पहिला डोस दिल्यानंतर काही इम्युनिटी येते. दुसऱ्या डोस दिल्यानंतर साधारणतः 80 ते 90% इम्युनिटी येते. तर अशा लोकांना लस दिल्यानंतर कोरोना होण्याचे चान्सेस फार कमी आहेत आणि जर कोरोना झाला तरी तो सीरियस किंवा डेथ होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि म्हणून सर्वात पहिले आपण जो व्यक्तींची डेथ होऊ शकते अशा व्यक्तींना आपण लस पहिले करत आहोत. दुसरी गोष्ट, आता लस ही प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा चालू आहे. तर जे कोणी लोक वाटत असेल की गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज नाही पाहिजे तर प्रायव्हेटला जाऊन घेऊ शकतात. फक्त ₹250 त्याची कॉस्ट आहे. आपल्या प्रत्येक तालुका हेडक्वार्टरला हेच RH रुग्णालयामध्ये प्रायव्हेटमध्ये हे चालू झालेलं आहे. तर कृपया ते लसीकरण आपल्या घरच्या मंडळींना करून घ्या. मी वारंवार सांगतोय की जेवढ्या जास्तीत जास्त लवकर लसीकरण आपल्याला करता येईल, त्यासाठी जेवढ्याही ह्या 35 साईट्स आहेत त्याची माहिती ज्या ज्या PSC केंद्रामध्ये आहे त्याची माहिती, त्याचे बॅनर्स त्या त्या ठिकाणी आम्ही लावूच. परंतु कृपया लसीकरणाबद्दल कुठलाही गैरसमज ठेवू नका. मी स्वतः दोघी डोस माझे मी घेतलेले आहेत आणि कुठलाही त्रास काही जाणवलं नाही. तर कृपया त्याचं आपल्याला एक थोडंसं व्यवस्थित पद्धतीने ते करून घ्यावं लागेल. आणि म्हणून लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपण शासनावरती, गव्हर्नमेंटवरती विश्वास ठेवून लसीकरणाच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या पालन करा. आपण साधा आपला आधार कार्ड जरी घेऊन गेलात लसीकरण केंद्रावरती, तरी आपण स्पॉट रजिस्ट्रेशन लगेच करून हे लस आपण घेऊ शकतो. मला असं वाटतं की आपल्या ज्या काही डाऊट्स होते की आपण लॉकडाऊन का करतोय, जनता कर्फ्यू का करतोय, त्याची उत्तरं मी दिलेली आहेत. लसीकरणाच्या बाबतीत मी दिलेली आहेत. होळीचे जे निर्बंध होते योगेश पटेलने सांगितले त्याबद्दलच्या सूचना आम्ही जाहीर केलेल्या आहेत. फक्त आम्ही ही लोकशाही आहे म्हणून लोकांना धरून, लोकांची मतं जाणून आपण हे करत असतो. आणि कधी कधी यासाठी ज्या होळीचे जे निर्बंध आहेत किंवा पुढचे जे आंबेडकर जयंती येणारे कार्यक्रम आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्याला स्वतःहून पुढाकार घेऊन हे थांबावं लागेल. आणि हे जर करू शकलो तर आपल्याला पॅनिक सिच्युएशन किंवा डिझास्टर सिच्युएशन ज्या ठिकाणी बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन मिळत नाही आहेत, हे सर्व गोष्टी आपल्याला टाळता येईल. एवढं बोलून आजचा आपण जो फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आहे तो संपवूया. मी परत एकदा माझ्या सर्व
नंदुरबारच्या जनतेला आवाहन करतो की कृपया प्रशासन सूचना पालन करा. आपण जर हे पालन केलं तर नक्कीच आपल्याला अ, हे जे टाळता येईल, जे संकट आहे, जे वाढत आहे, ते टाळता येईल. धन्यवाद. राहुल म्हणतायत हार्ट ऑपरेशन केल्याने लस घेऊ शकतात तर बिलकुल घेऊ शकतो. त्याला काहीच अडचण नाही आहे. फक्त त्यांचं वय 45च्या वरती पाहिजे.